होमिओपॅथी चालत होती प्रॅक्टिस, त्यावेळेस वेगळ्या पद्धतीची प्रॅक्टिस होती. म्हणजे डॉक्टर हनेमनच्या अँगलनं जर बघितलं तर त्याच्यामध्ये पेशंटला आजारासोबत ट्रीटमेंटचा पण त्रास व्हायचा. म्हणजे त्या काळामध्ये उदाहरण एक पद्धत होती की एखाद्याला काही इन्फेक्शन झालं तर त्याचं रक्त काढलं जायचं, म्हणजे एक्स्ट्रा त्याच्या बॉडीतलं रक्त काढलं जायचं की जेणेकरून ते जंतू बाहेर येतो. लीश नावाचा एक जंतू असतो आयुर्वेदामध्ये वापरतात, तो लावला जायचा पायाला वगैरे मोठे मोठे ते जंतू जळू ते त्यावेळेस ते वापरायचे. दुसरे जे इंजेक्शन आपण छोटेसे बघतो तर त्यावेळेस मोठे मोठे इंजेक्शन राहायचे, ते मोठ्या साईजचे इंजेक्शन. त्यावेळेस फोटो फ्रेम, माझ्याकडे एक फोटो फ्रेम आहे, चमच्याची साईज पण अशी रिप्रेझेंटेटिव्ह मोठा चमचा दाखवलेला आहे. म्हणजे डोस कडू डोस, म्हणजे त्यामध्ये असं पेशंट आहे की औषध घेतलं की उलटा करायचा, कडू औषधं. म्हणजे ते खूप सॉफ्टकोर सांगतायत. लोबोटॉमी नावाचा प्रकार होता. एखाद्या माणसाला गोळसरपणा आपण म्हणतो ना, वेड झालं, इथं होल पाडायचे ते आणि मेंदूचा पुढचा भाग काढून टाकायचे ड्रिल मशीन. म्हणजे तुमचा हात जर काही स्किन इन्फेक्शन झालं, सडायला लागला, तो हात ते उकळत्या तेलात बुडवायचे. म्हणजे त्या काळाचे ते इतके इनह्युमन ट्रीटमेंट होत्या की आता सुद्धा जर तुम्हाला म्हणजे जुना इतिहास वाचायला मिळाला तर तिकडं ते असायलम हा जो शब्द आहे ना, तो तिकडनं आलाय. त्या काळी वेड्यांसाठीचे वेगळे इस्पितळ होते ज्याला असायलम म्हटलं जायचं, आणि ते लिटरली छळछावण्यांपेक्षा वाईट होते असे तिथं नोंदी आहेत की अशा अशा प्रकारचे उपचार केले जायचे. सो पहिले सॉफ्ट उपचार की माणसासारखं ट्रीट केलं पाहिजे बायांना, ते होमिओपॅथीत झालेले त्या काळी सुद्धा. असायलममध्ये साखळदंडाने बांधून ठेवायचे. जे मेंटल केसेस राहायच्या ना, तर त्याच्यामध्ये काय म्हणायचे की त्याच्यामध्ये वाईट आत्मा आहे, बॅड सोल आहे, मग ते चेननं बांधून ठेवायचे त्याच्यामध्ये. त्यावेळेसची पद्धत होती. तर मग हनेमन सरांनी काय केलं की ह्या गोष्टीला सोपं केलं, म्हणजे मेडिसिन गोड केलं, ज्या आपण गोळ्या टॅबलेट बघतो, त्याच्यानंतर त्याची साईज कमी केली, रिड्यूस ऑफ डोस, म्हणजे साईड इफेक्ट होऊ नये आणि घ्यायला सोपी, म्हणजे पेशंटला आजारपणामध्ये ट्रीटमेंटचा त्रास होऊ नये, हा उद्देशाने त्यांनी ही होमिओपॅथी काढली. आणि होमिओपॅथी म्हणजे नवीन काही नाही, ॲलोपॅथीमधूनच होमिओपॅथीची सुरुवात झालेली आहे. जे मेडिसिन ॲलोपॅथीमध्ये लार्ज डोसमध्ये द्यायचे, साईड इफेक्ट व्हायचे, त्या डोसेसला त्यांनी कमी केलं. आणि दुसरा याची पद्धत आहे की याचा जो प्रिन्सिपल आहे, फॉर एक्झाम्पल एक औषध आहे सिंकोना बार्क नावाचं, जे मलेरियामध्ये त्यावेळेस वापरायचं, म्हणजे झाडाचा पाला वगैरे. तर ते औषधं त्यांनी काय केलं की हेल्दी लोकांना दिलं, आणि त्यांच्यामध्ये असं बघितलं की हेल्दी व्यक्तीला ते औषध दिल्याने कमी डोसमध्ये मलेरियाचे सिम्पटम येतात, पण ते तात्पुरते राहतात. म्हणजे जे औषध जे सिम्पटम तयार करतं तेच त्याला कामं करतं, असं त्या प्रिन्सिपलनं त्यांनी सुरुवात केली. आणि अशा पद्धतीने होमिओपॅथी आता 288 वर्षामध्ये बऱ्यापैकी जगामध्ये नंबर 2 वरती पॅथी आहे. आणि आता बऱ्याचशा हॉस्पिटलमध्ये, आता महावीर हॉस्पिटल आहे तिथं होमिओपॅथी डिपार्टमेंट आहे. आपलं जे मॅरेथॉनला तिथं होमिओपॅथीचं डिपार्टमेंट. एमजीएमला पण होमिओपॅथी ओपीडीमध्ये मी होतो काही काळात. ते कोविडमध्ये बंद पडलं आणि मी कॉलेजला शिफ्ट झालो, पण आम्ही 5 वर्ष तिथे होतो. तसं मुंबई पुण्याला प्रत्येक ॲलोपॅथीच्या हॉस्पिटलमध्ये होमिओपॅथीची ओपीडी आहे. आणि काही दिवसांनी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये पण आयुषच्या अंडरमध्ये होमिओपॅथिक आयुर्वेदिक ओपीडी सुरू होणार आहे. म्हणजे पेशंट जो बरा करायचा आहे तो 5 गोष्टीनं बरा करा, असा एक कन्सेप्ट येणार आहे. आपले जे PM आहेत नरेंद्र मोदी यांनी आयुषला जी परमिशन दिली, त्या आयुष वर्डचाच मिनिंग आहे. A फॉर आयुर्वेदा, Y फॉर योगा, U फॉर युनानी, S फॉर सिद्धा म्हणून एक टेक्निक आहे साऊथची, H फॉर होमिओपॅथी. हा आयुष वर्ड त्या 5 पॅथीने बनला, म्हणजे आजार बरा करायचा तर सगळ्या अँगलने बरा करायचा. आणि एक हॉस्पिटल आहे, याला मला नाव आठवत नाही, मरीन ड्राईव्हच्या बाजूला एक हॉस्पिटल आहे. त्या हॉस्पिटलमध्ये कॅन्सर हॉस्पिटल आहे, 9 मजली बिल्डिंग आहे. तर तिथं कॅन्सरचा प्रत्येक पेशंट आला की त्याला ॲलोपॅथी, आयुर्वेदिक, होमिओपॅथी तिन्ही दिलं जातं. त्याची योगा थेरपी सुरू केली जाते. कसलाही केस असला त्याला 5 प्रकारे बरं केलं जातं. तर त्यांचा रिझल्ट जास्त आहे कम्पेअर टू दुसरे कॅन्सर हॉस्पिटल, त्यांचा रिझल्ट चांगला आहे. सो असे हे खूप मोठं विजन असलेलं आहे. हनेमन सरांची आज जयंती आहे आणि ती साजरी करण्यासाठी आपण जमलो. त्यानंतर पुढच्या कार्यक्रमाला आपण भेटूया सरांच्या वाढदिवसाला. साळुंखे सरांचे नाव BRM पार्टनर